हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आणि आज आहे महाशिवरात्री. मी अशी मस्त तयार झालेली आहे. मी कशी दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण करणार आहोत शंकर म्हणजेच महादेवांची पूजा. आणि त्याची मी सुरुवात इकडे केलेली आहे. तुम्ही बघू शकता ओम काढून घेतलेला आहे मी. आणि खूप साधी सोपी पूजा मी इकडे करणार आहे. लगेचच म्हणजेच मोजक्या 5 मिनिटातच होणारी ही पूजा आहे. आणि आता महाशिवरात्रीचे महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ज्यांचं लग्न झालं नसेल त्यांना इच्छित वर भेटावा म्हणून महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील भगवान शिवाचा मुख्य सण आहे, जो माघ चतुर्थीला फेब्रुवारी किंवा मार्च दरम्यान साजरा केला जातो. या दिवशी शिवपार्वती विवाह आणि शिवाने हलाहल विष प्राशन करून जगाला वाचवल्याची मान्यता आहे. भक्त उपवास, जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र, दूध अर्पण करून ओम नमः शिवाय जप करत अंधारावर विजय साजरा करतात. महाशिवरात्रीचे महत्त्व आणि माहिती सांगायची म्हणजेच त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. महाशिवरात्रीला शिवाची महान रात्र असेही म्हटले जाते. या रात्री भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते असे मानले जाते. शिवाचा विवाहही झाला होता. ही रात्र भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहासोबत जोडली जाते. शंकराच्या विश्रांतीचा काळ म्हणजेच महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील सर्व गुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये शिवगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. सगळीकडे महाशिवरात्री वेगवेगळ्या पद्धतींमध्ये साजरी केली जाते किंवा वेगवेगळ्या रीतींनी याचे पूजन केले जाते. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, महाशिवरात्री दिवशी आपल्याला उपवास करायचा होतो. आता काही जणी उपवास करतात किंवा काही लोक उपवास करतात तो निर्जळ उपवास करतात. हो, पण सगळ्यांना माहीतच आहे आपल्याला दिवसभराची खूप कामं असतात आणि आपल्याला कामावरही जायचे असते. त्यामुळे सगळ्यांनाच निर्जल उपवास हा जमत नाही. तर त्यामुळे तुम्ही नॉर्मल फलाहार किंवा दही, दूध खाऊनही उपवास इकडे करू शकता. महाशिवरात्रीच्या पूजेचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते. जर आपल्याकडे शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकराचा फोटो देखील आपण इकडे पूजेला लावू शकतो. पण शिवलिंग असेल तर चांगले. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला थंड पाणी, दूध यांनी स्नान घालायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये हळदी कुंकू वापरत नाहीत. त्याऐवजी आपल्याला भस्म वापरायचे असते किंवा महादेवाला चंदन हे खूपच प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही इकडे पूजा करताना चंदनाचा वापर करू शकता. शंकराला व्हाईट रंगाचीच म्हणजेच पांढऱ्या रंगाची फुले खूप आवडतात आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या पूजेमध्ये मी जास्तीत जास्त वापर केलेला आहे या पांढऱ्या फुलांचा. त्यानंतर बेल वाहून घेतलेला आहे, इकडे बेलफळ घेतलेलं आहे, धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे आणि त्याची देखील मी इकडे पूजा करून घेतलेली आहे. आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये इकडे चंदन आहे. जसं मी मगाशी सांगितलं की महाशिवरात्रीला शंकराला किंवा शिवलिंगाला आपल्याला भस्म किंवा चंदन लावायचे असते, हळदी कुंकू लावायचे नसते. त्यामुळे मी इकडे चंदन लावून घेत आहे आणि चंदनाचा सुवास हा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे किती मस्त येतो आणि खूप छान असं वाटतं आपल्याला चंदन लावल्यानंतर. आणि हे इकडे मी हळदी कुंकवाचं भांडं हातात घेतलेलं आहे, पण मी हळदी कुंकू वाहिलेलं नाही आहे, मी अक्षता वाहिलेल्या आहेत. हळदी कुंकू व्हायचे नसले तरी आपल्याला इकडे शिवलिंगावरती थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपली पूजा पूर्ण होणार आहे. आणि सगळ्यांनाच माहीत आहे की शिवशंकराचे विविध स्तोत्र आणि विविध मंत्र हे आहेत. पण सर्वात सोपा मंत्र जो आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याचा जप आपण केव्हाही आणि
कुठेही करू शकतो. तो जप म्हणजे ओम नमः शिवाय. तर ही पूर्ण पूजा करताना तुम्हाला मनामध्ये ओम नमः शिवाय किंवा मोठ्याने म्हटले तरीही चालेल, पण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला इकडे करायचा आहे ही पूजा करताना. महाशिवरात्रीला आपल्या आजूबाजूला वाढणाऱ्या वाईट गुणांपासून किंवा वाईट वृत्तींपासून रक्षण होण्याकरिता शिवत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा म्हणजेच भगवान शंकराचा, महादेवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त वेळा इकडे करायचा आहे. हो, आणि या पूजेचे आणखीन एक महत्त्व सांगायचे झाले तर ते म्हणजे शिवशंकराला साधी-सुधी पूजा ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे एवढा मोठा सोहळा किंवा असं काहीतरी वेगळं स्पेशल असं करण्याची काहीही गरज नसते. आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहेत त्यामध्ये देखील आपण शिवशंकरांची पूजा इकडे करू शकतो. आणि तुम्ही बघू शकता मी अत्यंत साध्या पद्धतीने इकडे शिवशंकराची पूजा केलेली आहे आणि माझी ही पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर मला एवढं छान वाटत आहे. हे बघू शकता इकडे मी देखील डोक्याला थोडंसं चंदन लावून घेतलेलं आहे आणि मला खूपच मस्त वाटत होतं. इकडे तुम्ही शंकराला किंवा महादेवाला पूजा झाल्यानंतर विविध प्रकारचे नैवेद्य दाखवू शकता. जसं की लाया, दूध, पेढे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता. पण मी इकडे देवाला पूर्ण नैवेद्य अर्पण केलेला आहे. डाळ, भात, भाजी, पापड, लोणचं, चपाती असा सगळा संपूर्ण नैवेद्य मी दाखवलेला होता. आणि ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.